नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या कृषी क्षेत्रातील सर्वात मोठ्या, महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातम्या घेऊन पुन्हा एकदा आपण हजर आहोत. शासनाच्या नव्या घोषणा, अनुदानातील बदल, कर्जमाफीची तयारी, फार्मर आयडीचे अपडेट, खत वितरण, हवामानाचा मोठा इशारा, बाजारभावातील हालचाल आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खत विक्रेत्यांसाठी शासनाने अतिशय कडक निर्णय घेतला आहे. आता ई-पॉस मशीन नसताना खत विक्री केल्यास संबंधित कंपनीवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांना याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी ई-पॉसवरील नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळून आली होती. त्यामुळे आता प्रत्येक खत विक्री ई-पॉस मशीनद्वारेच करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास विक्रेता आणि कंपनी दोघांवरही कठोर कारवाई होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना ई-पॉसची पावती नक्की घ्यावी. कांद्याचे भाव घसरल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारला शेतकरी दिसत नाहीत का? कांद्याच्या उत्पादनासाठी प्रति एकर लाखो रुपये खर्च होत असताना बाजारात सरासरी केवळ 800 ते 1200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की निर्यात बंदी आणि निर्यात शुल्कासारखे निर्णय त्वरित रद्द करून कांद्याला योग्य हमीभाव द्यावा. तसेच नाफेड आणि NCCF मार्फत होणारी खरेदी अधिक पारदर्शक करावी. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की केवळ ग्राहकांचा विचार न करता उत्पादक शेतकऱ्यांचाही आर्थिक विचार सरकारने करणे गरजेचे आहे. कृषी यांत्रिकीकरणात महिलांची दमदार झेप पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात विविध कृषी योजनांमधून हजारो महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेती अवजारे आणि यंत्रांसाठी अनुदान देण्यात आले आहे. महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करून लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट अनुदान जमा केले जाते. महिला, अनुसूचित जाती जमाती तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळते, तर इतर लाभार्थ्यांना 40% लाभ दिला जातो. ट्रॅक्टर चलित अवजारे, पॉवर टिलर, फवारणी यंत्र, पेरणी यंत्र, काढणी उपकरणे आणि अगदी किसान ड्रोनसाठीही स्वतंत्र अनुदानाची तरतूद आहे. महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीत मोठी प्रगती साधली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोबाईल रिचार्जच्या निमित्ताने एका ज्येष्ठ शेतकऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील असून संबंधित शेतकऱ्याने जमीन विकून मिळालेली मोठी रक्कम त्याच्या खात्यात होती. मोबाईल दुकान चालवणाऱ्या एका दाम्पत्याने ओळख वाढवून महिलेच्या माध्यमातून जवळीक साधली. त्यानंतर अश्लील फोटो आणि व्हिडिओच्या आधारे बदनामीची भीती दाखवत शेतकऱ्याकडून वेळोवेळी पैसे उकळले गेले. गेल्या 4 वर्षांत या दाम्पत्याने तब्बल 70 लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे. अखेर शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी दाम्पत्याविरुद्ध खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध रहा आणि अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नीट UG 2026 संदर्भातील तपासात गंभीर अनियमितता उघड झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्याची शक्यता वाढली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी शुभम खेरनारला नाशिकमधून अटक करण्यात आली असून CBI कडून तपास सुरू आहे. वृत्तानुसार तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य या प्रकरणामुळे टांगणीला लागले आहे. तपासात पेपर लीक, आर्थिक व्यवहार आणि विविध राज्यांतील संपर्कांचे धागेदोरे समोर आले आहेत. मात्र अद्याप परीक्षा अधिकृतपणे रद्द झालेली नाही. अंतिम निर्णय संबंधित तपास अहवाल आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर घेतला जाईल. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे. कोणताही निर्णय झाल्यास तो राष्ट्रीय स्तरावर जाहीर केला जाईल. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे. आजपासून राज्यातील 14 जिल्ह्यांना पुढील 4 दिवसांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे तापमान 43.8 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून अनेक भागांत उकाडा प्रचंड वाढला आहे. या अलर्टमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. सकाळपासूनच गरम वारे वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे. हवामान विभागाने दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी प्या, हलके कपडे वापरा आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या.
आज दिनांक 13 मे 2026 रोजी सोने आणि चांदीच्या बाजारभावांमध्ये पुन्हा एकदा चढउतार पाहायला मिळत आहेत. लग्नसराईचा हंगाम आणि जागतिक बाजारातील हालचालींमुळे सोन्याचे दर उच्च पातळीवर कायम आहेत. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,53,990 रुपयांवर पोहोचला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,41,160 रुपये आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी हा दर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ कायम आहे. आज 1 किलो चांदीचा दर सुमारे 2,79,000 ते 2,90,000 रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदार दोघांचेही लक्ष सराफा बाजाराकडे लागले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि इतर प्रमुख शहरांमध्ये स्थानिक कर आणि मेकिंग चार्जनुसार दरात थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे खरेदीपूर्वी आपल्या जवळच्या ज्वेलर्सकडे दर नक्की तपासा. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे सोन्याचे दर अजूनही मजबूत राहू शकतात. जर तुम्ही गुंतवणुकीसाठी किंवा लग्नासाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्या. आजचे प्रमुख दर पुन्हा एकदा: 24 कॅरेट सोने 1,53,990 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 1,41,160 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 2,79,000 ते 2,90,000 रुपये प्रति किलो. सर्वात मोठी बातमी म्हणजे पीक विमा योजनेतून तब्बल 1,219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली असून आता या रकमेचे वितरण सुरू झाले आहे. सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी ही मदत दिली जात असून कापूस आणि तूर उत्पादकांनाही लवकरच भरपाई मिळणार आहे. राज्यातील 30 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आठवडाभरात जमा होण्याची शक्यता आहे. या लाभामध्ये नांदेड, अहिल्यानगर, हिंगोली, परभणी, गोंदिया, ठाणे, पालघर, वर्धा, नाशिक, सोलापूर, बुलढाणा, भंडारा, सातारा, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, नंदुरबार, जालना, नागपूर, अकोला, सांगली, वाशिम, जळगाव, रायगड, धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय अतिवृष्टी नुकसान भरपाईही लवकरच जमा होणार आहे. दरम्यान खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी पुन्हा जोर धरते. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी होते. पीक कर्जाबाबत अनिश्चितता असल्याने पेरणीचे नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. फार्मर आयडी शिवाय खत मिळणार नाही असा महत्त्वाचा निर्णय आता अंमलात येत आहे. यामुळे खतांचा काळा बाजार रोखण्यास मदत होणार आहे. तसेच युरिया व्यतिरिक्त खतांवरील अनुदानात 10 ते 21% वाढ करण्यात आली असून DAPची किंमत स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कापसाचे दर 8,500 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर सोयाबीनने 5400 रुपयांचा टप्पा ओलांडलाय. दुसरीकडे कांद्याला केवळ 800 ते 900 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्रात पुढील 4 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भात तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचले असून नागरिकांनी दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे असा सल्ला देण्यात आलाय. रेशन कार्ड धारकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी म्हणजे एप्रिल ते जून या 3 महिन्यांचे मोफत धान्य एकाच वेळी वितरित केले जाणार आहे. लाभार्थ्यांना एकदाच 3 महिन्यांचे राशन मिळणार आहे. मका आणि ज्वारीची हमी भावाने खरेदी सुरू असून नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. धान विक्रीसाठीही ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा पीक विमा यादीत आहे का ते नक्की तपासा. अशीच शेती, हवामान, बाजारभाव आणि शासन निर्णयांची सर्वात जलद माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला